नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सोन्याचा दर नेमका कसा काढायचा असतो। तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बघा, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्हाला मी सांगणार आहे की जो दर असतो सोन्याचा तो नेमका कसा काढायचा असतो। आता आपण सगळेजण काय करतो की काहीही सोनं खरेदी करतो, मग त्यामध्ये कधी कधी आपल्याला कळत नाही की नेमका दर याचा कसा असतो सोन्याचा। तर ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, आता आजकाल काय झालेलं आहे की दर खूप सोन्याचा वाढलेला आहे। सोनं 1,50,000 झालेलं आहे। तर इतका रेट सोन्याचा वाढलेला आहे, त्यामुळं म्हणजे जी सर्वसामान्य लोक आहेत त्यांना तरी काही सोनं घ्यायची सोय अजिबात राहिलेली नाहीये। तर बघा, तरी सुद्धा काही कार्यक्रम असेल किंवा लग्न असेल किंवा काहीतरी असेल, पण आपल्याला सोनं खरेदी करावंच लागतं। त्यामुळे आपल्याला दर माहित होणं खूप महत्वाचं आहे। तर आधी आपण बघायचं आहे की 1 तोळा म्हणजे नेमकं किती असतं। 1 तोळा म्हणजे नेमकं सोनं किती असतं किंवा 1 भार सोनं म्हणजे नेमकं किती असतं, तर हे आपल्याला बघायचंय। तर बघा, आता खूप साऱ्या लोकांना माहिती असतं की 1 तोळा म्हणजे किती। तर आपण म्हणतो बघा, मी 1 तोळ्याची अंगठी केली आहे किंवा 1 तोळ्याचा हार केला आहे, आपण काहीही केलं असेल, पण त्या 1 तोळ्यामध्ये सोनं किती असतं तर 10 ग्रॅम सोनं असतं। किती असतं? 10 ग्रॅम सोनं असतं। आणि 1 भार मध्ये सुद्धा 10 ग्रॅम सोनं असतं। किती सोनं असतं? 10 ग्रॅम सोनं असतं। तर बघा, आता 1 तोळा जर तुम्ही गुगलवर वगैरे सर्च केलं की 1 तोळा म्हणजे नेमकं किती ग्रॅम किंवा 1 भार म्हणजे नेमकं किती ग्रॅम, तर गुगलवर जर तुम्ही सर्च करून बघितलं तर त्याचं उत्तर तुम्हाला 11.251 असं मिळेल, म्हणजे 11 ग्रॅम असं मिळेल। 1 तोळा किंवा 1 भार म्हणजे 11 ग्रॅम असे मिळेल। बघा, नेमके याची जे ग्रॅम आहे ती एवढं येतं, पण काय झालेलं आहे की सोनार आपल्याला सांगतात की 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम, 1 भार म्हणजे 10 ग्रॅम। आणि हे सगळं पूर्वीपासून आता आलेलं आहे चालत की 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम आणि 1 भार म्हणजे 10 ग्रॅम। त्यामुळे आपण काय समजतो की 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम आहे, पण त्याची ऍक्च्युली जो ग्रॅम असतो तो 11 ग्रॅम असतो। तर बघा, आता यामध्ये सुद्धा खूप फरक आहे। मग बघा, त्यामध्ये 18 कॅरेटचं सोनं असतं, त्यानंतर 22 कॅरेटचं सोनं असतं आणि 24 कॅरेटचं सोनं असतं। याच्यामध्ये सुद्धा एवढा फरक आहे। बघा, 18 कॅरेटचं असतं सोनं, 22 कॅरेटचं असतं आणि 24 कॅरेटचं असतं। जर आपल्याला 24 कॅरेट सोनं घ्यायचं असेल तर हे सोनं 24 कॅरेटचं सोनं एकदम शुद्ध असतं, एकदम शुद्ध असतं। जर आपण त्याचा विचार केला तर 24 कॅरेट सोनं जे असतं ते एकदम लवचिक असतं, एकदम मऊ असतं। जर आपण तुम्ही असं वाकवलं तर ते पटकन वाकतं बघा, म्हणजे ते एकदम शुद्ध सोनं असतं। आणि या 24 कॅरेट मध्ये कोणतीही ज्वेलरी वगैरे होत नाही तयार, म्हणजे ज्या बांगड्या वगैरे असतात किंवा गळ्यातले हार वगैरे असतात तर ते होत नाही तयार, कारण ते सोनंच इतकं मऊ असतं, इतकं शुद्ध असतं, इतकं लवचिक असतं की जर तुम्ही असं वाकवलं तर ते पटकन वाकलं जातं। म्हणून याला आपण काय म्हणतो, आणि याचा दर सुद्धा कसा असतो, म्हणजे याच्यामध्ये 100% सोनं असतं बरं का, याच्यामध्ये काहीही मिक्स नसतं। या 24 कॅरेट मध्ये कोणताही धातू वगैरे मिक्स केलेला नसतो, ते 100% सोनं असतं। आणि याचा दर मग 1,50,000 आत्ताच्या रेट प्रमाणे जर असेल 1,50,000, म्हणजे जी काही मजुरी आहे ती मजुरी सोडून याचा दर कसा असतो 1,50,000 रुपये। आता बघा, आता हे झालं 24 कॅरेटचं। आता जर आपण बघितलं की 22 कॅरेट मध्ये नेमकं सोनं किती असतं, तर 22 कॅरेट मध्ये सोनं 91.67 म्हणजे 91% सोनं असतं, फक्त 91% सोनं असतं। आणि 9% याच्यामध्ये 9% याच्यामध्ये धातू मिक्स केलेले असतात। मग त्याच्यामध्ये तांबे असेल, त्याच्यामध्ये तांबे असेल किंवा झिंक असेल किंवा मग सिल्वर असेल, हे धातू याच्यामध्ये मिक्स केलेले असतात या 22 कॅरेट मध्ये। आणि बघा, याचा दर सुद्धा कमी असतो। आता जर 24 कॅरेटचा दर जर 1,50,000 रुपये असेल तर समजा याचा दर मग 1,46,000 रुपये एवढा असणार, 1,46,000 एवढा असणार। म्हणजे आपल्याला थोडंसं हे कमी रेटला मिळतं 22 कॅरेटचं। म्हणून जेव्हा तुम्ही दुकानामध्ये जाता तेव्हा तुम्ही ते 18 कॅरेटचं आहे
की 22 कॅरेटचं आहे की 24चं आहे, हे तुम्ही कन्फर्म करायचं अगोदर आणि मगच सोनं खरेदी करा. त्यानंतर बघा, आता आपल्याला 18 कॅरेटचं बघायचं आहे. तर या 18 कॅरेट मध्ये काय होतं की फक्त 75% सोनं असतं. 18 कॅरेट मध्ये फक्त 75% सोनं असतं आणि याच्यामध्ये 25% काय असतं तर धातू यामध्ये मिक्स केलेले असतात. मग त्यामध्ये कॉपर असू दे, झिंक असू दे, सिल्वर असू दे, असे त्यामध्ये धातू वेगवेगळे मिक्स केलेले असतात आणि मग त्याच्यामध्ये फक्त 75% सोनं असतं, 25% त्यामध्ये धातू मिक्स केलेले असतात आणि याचा रेट पण कमी असतो. आता जर 22 कॅरेटचं 1,46,000 तुम्हाला मिळालं तर हे 1,40,000 तुम्हाला मिळू शकतं 18 कॅरेटचं. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एवढा फरक जाणवतो. त्यामुळे तुम्ही कन्फर्म केल्याशिवाय सोनं खरेदी करू नका. आता कसं असतं की भरपूर लोक असे आहेत की त्यांना हे सगळं माहिती असतं, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट. पण लक्षात ठेवा, 24 कॅरेट सोनं जे असतं ते एकदम शुद्ध असतं, एकदम ते लवचिक असतं. त्यामुळे तुम्ही ते विचार करून व्यवस्थित तुम्ही सोनं खरेदी करा. तर आता बघा, हे आपण सगळं बघितलं, 18 कॅरेटचं, 22 कॅरेटचं आणि 24 कॅरेटचं दर कसा असतो, त्यामध्ये सोनं किती टक्के असतं हे आपण बघितलं. लक्षात ठेवा, 24 कॅरेट मध्ये 100% सोनं असतं, 22 कॅरेट मध्ये 91% सोनं असतं आणि 18 कॅरेट मध्ये 75% सोनं असतं. हे एवढं सगळं याच्यामध्ये असतं आणि बाकीचं जे आहे ते त्यामध्ये धातू मिक्स केले असतात. त्यामुळे ते कसं असतं, 22चं आणि 18चं ते जे सोनं असतं ते थोडंसं हार्ड असतं बघा. आता तुम्ही काहीतरी केलं, समजा तुम्ही एखादा गळ्यातला हार वगैरे केला तर तो असा हार्ड असतो, कठीण असतो, तो लवचिक नसतो, कारण त्यामध्ये धातू मिक्स केलेले असतात. त्यामुळे ते सोनं लवचिक नसतं. तर बघा, आता हे आपण बघितलं कॅरेटचं. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला याचा दर पण कसा असतो ते समजेल. बघा, आता इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरण यासाठी घेतलं, जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करायला जाता तेव्हा तुम्हाला याचा दर समजावा, त्यामुळे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर एक्झाम्पल काय आहे अगोदर आपण वाचूया. बघा, 1 तोळा सोन्याचा दर 1,50,000 रुपये आहे. बघा, हा दर सध्याचा घेतलेला आहे, सध्या जी सोनं आहे तो दर घेतलेला आहे आताचा, 1,50,000 रुपये आहे. तर 3 ग्रॅम 16 मिलीग्रॅम सोन्याचा दर किती असेल, तर हे आपल्याला काढायचं आहे. आता बघा, आपण काहीही करतो, 1 ग्रॅमचं असू दे, 2 ग्रॅमचं असू दे, 3 ग्रॅमचं असू दे, असं आपण कोणतीही वस्तू करतो. तर तुम्हाला या वस्तूचा रेट कळावा, पटकन काढता यावा म्हणून खास तुमच्यासाठी आज हे उदाहरण घेतलेलं आहे. तर बघा, आता 1 तोळा सोन्याचा दर 1,50,000 रुपये आहे, बरोबर. मग आधी आपण काय करूया, इथं आपल्याला 3 ग्रॅमचा दर विचारले ना, मग आधी आपण 1 ग्रॅमचा दर काढूया. इथं 1 तोळ्याचा दर आपल्याला दिलाय, तो दर आपल्याला किती दिलेला आहे, 1,50,000 दिलेला आहे. मग आपण अगोदर काय करूया, 1 ग्रॅम सोनं, 1 ग्रॅम सोनं कसं आपल्याला मिळेल ते आपण काढूया. बघा, लिहायचं इथं 1 ग्रॅम बरोबर 1,50,000 वरती लिहायचं आणि तर 1 तोळ्यामध्ये किती ग्रॅम सोनं असतं, तर 10 ग्रॅम सोनं असतं. मग त्या 10नेच आपण या वरच्या संख्येला भाग द्यायचा आहे. बघा, आपण 1 ग्रॅमचा दर काढतोय, मग इथं आपण वरती काय लिहिलं, 1 तोळ्याचा जो दर आहे 1,50,000 ते लिहिलेला आहे आणि 1 तोळ्यामध्ये 10 ग्रॅम सोनं असतं, ते 10 आपण खाली घ्यायचं. बघा, आता झिरो कट किती राहिलं, म्हणजेच 15,000 रुपये. किती, 15,000 रुपये. म्हणजेच 1 ग्रॅमची किंमत किती झाली, तर 15,000 रुपये झालेली आहे. बघा, 1 ग्रॅम सोनं 15,000 रुपयाला आपल्याला मिळणार आहे. तर अगोदर आपण काय करूया, 3 ग्रॅमचा दर काढूया आणि नंतर आपण या 16 मिलीग्रॅमचा दर काढूया. बघा, आता 1 ग्रॅम 15,000 ला असेल, 1 ग्रॅम जर 15,000 ला असेल तर गुणिले 3 करायचं, म्हणजे 3 ग्रॅम आपल्याला किती रुपयाला मिळेल, तर 15 त्रिक होतील 45, म्हणजे 45,000 रुपये लागतील 3 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी. बघा, 45,000 रुपये लागतील 3 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी. तर हे झालं, आपण 3 ग्रॅमचं काढलं. आपल्याला 3 ग्रॅम 16 मिलीग्रॅम विचारले. आता जे वरचं 16 मिलीग्रॅम आहे त्याचा आपल्याला दर काढायचा आहे. तर बघा, आता आपल्याला 16 मिलीग्रॅम म्हणजे किती काढायचं आहे, तर बघा, आता आपण 16 मिलीग्रॅमची किंमत काढूया. तर बघा, 1 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम ते अगोदर आपण काढूया. 1 ग्रॅम म्हणजे 1,000 मिलीग्रॅम. 1 ग्रॅम म्हणजे 1,000 मिलीग्रॅम. तर बघा, आपण अगोदर काय करूया की 1 मिलीग्रॅमची किंमत काढूया.
म्हणजे 1 मिलीग्रॅम म्हणजे किती ते अगोदर आपण काढूया. 1 मिलीग्रॅम बरोबर, आता काय करायचं, जो एका ग्रॅमचा दर आलाय 15,000 रुपये, त्या 15,000 ला आपण हे 1,000 आपण डिवाइड करायचं. बघा 3 झिरो गेले, 3 झिरो गेले, राहिले किती 15/1 म्हणजेच 15, म्हणजेच 15 रुपये. म्हणजे 1 मिलीग्रॅम म्हणजे 15 रुपये. आता काय करायचं, आपण या 15चा गुणाकार 16शी करायचा आहे, म्हणजे 16 गुणिले आपण 15 करायचं. बघा 15 सख होतील 90, इकडं 9 आले, 15 एक्के 15 आणि हे 9, 15 मध्ये जर आपण हे 9 मिळवले तर किती होतं, 24 होतं, म्हणजे 240 रुपये. 240 रुपये. आता बघा आपण इथं 3 ग्रॅमचा दर काढला 45,000 रुपये. या 45,000 मध्ये जर हे 240 ऍड केले तर किती होतील, 0, 4, 2, 5 आणि 4, म्हणजेच 45,240 रुपये हा दर होणार 3 ग्रॅम 16 मिलीग्रॅमचा. 3 ग्रॅम 16 मिलीग्रॅमचा दर होणार 45,240 रुपये. तर अशा प्रकारे बघा इथं प्रश्न आपल्याला विचारला होता की 3 ग्रॅम 16 मिलीग्रॅम सोन्याचा दर आपल्याला काढायचा होता. तर तो दर आपण काढलेला आहे 45,240 रुपये. हा आपण दर काढला, पण तुम्हाला फक्त एवढीच रक्कम सोनार आपल्याकडून घेत नाही, तर त्याबरोबर त्यांची मजुरी सुद्धा जी असते, तर ती मजुरी धरून मग त्याचा रेट पुन्हा जास्त वाढला जातो. तर अशा प्रकारे बघा, जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल आणि जर तुम्ही दुकानामध्ये गेलात तर तुम्ही सर्व विचारपूस करून, दर विचारून तुम्ही स्वतः त्याचा रेट काढू शकता अगोदर, आणि मगच तुम्ही सोने खरेदी करू शकता. चला तर मग तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 1 तोळा म्हणजे किती, 1 भार म्हणजे किती सोनं असतं, तर तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण एक्झाम्पल सुद्धा घेतलेलं आहे. बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.